देवा सांगू सुख दुःख देव निवारील भोग तुका म्हणे आम्ही बाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे देवा सांगू सुख दुःख देव निवारील भोग ढाल ढाल तरुण तुलसीमाला कंधर्णं कुञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्येयं सदापदी बहुत नमो विष्णुदोहं तीर्थास्पदं शिवभिरांचनुतं शरण्यं प्रत्यार्थ्यान प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
स्वामीचे दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन निरूपणासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देवनिवासी श्रीमंत श्रीसंत वैराग्याचे मूर्तिमंत अवतार असणारे जगदवंदनीय जगद उद्धारक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलाय। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला देवाच्या गावाला जायचं असं या ठिकाणी सांगतात। महाराज म्हणतात देवाच्या गावाला जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची विश्रांती होईल, तो भगवान परमात्मा सुख दुःख तुमच्या कशा प्रकारचं या ठिकाणी घेतो। अर्थात महाराज म्हणतात त्याच्याकडे गेलं की सर्वस्व भाग त्याच्यावर टाका, त्याच्या जवळ चरणाजवळ राहा। पण महाराज तुम्ही म्हणतात त्याच्याकडे जा, त्याच्या जवळ राहा, पण राहत असताना कसं राहायचं? तुकाराम महाराज म्हणतात जसं एखादं लहान लेकरू आईकडे जातं त्या पद्धतीनं तुम्ही बाळ होऊन त्या भगवान परमात्म्याकडे जा, अशा पद्धतीचा अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढे मांडला। अभंगावर चिंतन करण्यापूर्वीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वांना ज्ञात आहे आपल्या या धोंडलगाव नगरीतील ढंगारे परिवारातील हरिभक्त परायण साहेबराव किसन ढंगारे आणि सौभाग्यवती सिंधुबाई साहेबराव ढंगारे आणि चिरंजीव सार्थक फकीरचंद ढंगारे यांनी 4 धाम यात्रा या ठिकाणी पूर्ण केली। त्या निमित्ताने आजचा हा माऊंद्याचा कार्यक्रम आहे। त्यांच्या पाठीमागे असणारा सर्व त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव आहेत फकीरचंद साहेबराव ढंगारे, त्यांच्या सूनबाई सौभाग्यवती संगीता फकीरचंद ढंगारे, त्यांच्या कन्या आहेत सौभाग्यवती कल्पना योगेश जाधव, प्राध्यापक सौभाग्यवती सुनंदा सोपान दारुंटे आणि कृष्णा फकीरचंद ढंगारे, असा समग्र त्यांचा परिवार आणि त्या परिवाराच्या वतीनं आयोजित केलेलं हे आपल्या माते पित्याचं मावंद्याचा अर्थात गंगा पूजनाचा कार्यक्रम तथा गिरजा माता मंदिर त्याचा वर्धापन सोहळा या निमित्तानं या ठिकाणी 7 दिवस श्रीमद भागवत कथा आमचे सुरेश महाराज वाघ यांनी या ठिकाणी केलेले ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तेही या ठिकाणी झालेले अशा या संयुक्त सर्व उपक्रमाचा या ठिकाणी हा उद्यापन सोहळा आज संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी सर्व आदरणीय माझे महाराज मंडळी उपस्थित आहे। माझे मार्गदर्शक हरिभक्त परायण आदरणीय हरिनाथजी महाराज ढंगारे बाबा आहेत। त्यानंतर आदरणीय ज्यांना मी गेले अनेक 20 ते 25 वर्षापासून या तीर्थयात्रेच्या क्षेत्रामध्ये पाहतो, म्हणजे जवळपास 1999 पासून ज्यांच्याकडे स्वतःच्या हक्काची गाडी घेऊन ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांना तीर्थयात्रा घडून आणल्या ते आदरणीय नारायणजी महाराज टेकाळे बाबा कन्नडकर या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व आदरणीय गोरख महाराज असतील, आदरणीय आमचे शैनाथ महाराज आहेत उपस्थित, आमचे बाळासाहेब काका अध्यक्ष आहेत, सर्व गावाचे भजनी मंडळ आदरणीय प्रकाश महाराज वाघ आहेत, गणेश महाराज आहेत, सर्व उपस्थित महाराज मंडळी, समोर बसलेले सर्व पाहुणे मंडळी, मृदंगाचार्य प्रतीक महाराज सूर्यवंशी, आदरणीय आमच्या सीता मावशी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या उपस्थितीमध्ये वेळ तसा भरपूर झालेला आहे, तरी पण आपल्या नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी मी चिंतन सेवा मांडण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल महाराज सांगतात की आपल्याला सांगतात की देवाच्या गावाला जायचंय। महाराज देवाच्या गावाला काय जायचं ऐका, हो देवाच्या गावाला जाण्याचा पत्ता या ठिकाणी महाराज सांगतात। तुम्ही देवाच्या गावाला जा असं समाजाला उद्देशून म्हणतात। महाराज देवाच्या गावाला जायचं अडचण नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात एक काम करा, जगात तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल, तुम्हाला गती घ्यायची असेल तर ती चांगली गती घ्या। अर्थात कोणती गती घ्या? देवाच्या गावाला जायची गती घ्या, देवाच्या गावाला जायचा प्रवास करा। ऐका महाराज म्हणतात सारखं गतिमान
बुद्धिमान व्हा. तो या जगामध्ये प्रत्येक मनुष्याचं निरीक्षण करा, चिंतन करा. प्रत्येक जीव हा सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळी झोपे जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी गती घेतोय. प्रत्येक जण गतिमान आहे. प्रत्येक जण रोज कुठे ना कुठे प्रवास करतोय. प्रत्येकाचा प्रवास चाललेला आहे. महाराज म्हणतात असं कोणीच नाही ज्याचा प्रवास चाललेला नाही. प्रत्येकाचा प्रवास चाललेला आहे. ऐका, याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणूस या ठिकाणी गतिमान आहे. ऐका, जसा माणूस गतिमान पाहिजे तसा माणूस शक्तिमान पाहिजे. जसा शक्तिमान पाहिजे तसा माणूस बुद्धिमान पाहिजे. ऐका, माणूस शक्तिमान पाहिजे का? ऐका, महाराज म्हणतात माणसाकडे शक्ती पाहिजे. माणसाच्या अंगामध्ये शक्ती पाहिजे. हो, शास्त्रकार असं सांगतात ज्याच्याकडे शक्ती नाही ना, ज्याच्याकडे शक्ती नाही त्या माणसाला देव सुद्धा भेटत नाही. हो, शास्त्रकार सांगतात हो नायम आत्मा बलहीन लभ्य. हो, शक्ती नाही, ताकद नाही, त्याला देव सुद्धा प्रसन्न होत नाही. म्हणून त्या ठिकाणी नचिकेताला यमानं सांगितलं हो नचिकेता पहिल्यांदा शक्ती प्रदान कर, पहिल्यांदा बळ अंगामध्ये पाहिजे. हो, म्हणून माणूस शक्तिमान पाहिजे. हो, किती शक्ती महाराज, प्रत्येकाच्या अंगात शक्ती पाहिजे. आमचे स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. असं सांगितलं जातं की जोग महाराजांच्या अंगात किती ताकद होती. एकदा त्यांच्या घरी पाहुणे आले. जोग महाराज लहान होते. पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर आईने सांगितलं जोग महाराजांना जा या ऊसाचे एक 7-10 ऊस दिले. म्हणजे याचा ऊसाचा रस काढून आण. जोग महाराज घराच्या बाहेर आले. खाली पातेलं घेतलं आणि हाताने ऊस पिळवले. सांगा बरं किती ताकद असेल. हाताने पिळवले आणि त्याचा रस दिला. एवढी ताकद होती जोग महाराजांकडे. माझा मुद्दा इतकाच आहे, माणूस शक्तिमान पाहिजे. माणसाकडे ताकद पाहिजे. जशी ताकद पाहिजे, जशी शक्ती पाहिजे, तशी माणसाकडे बुद्धी पाहिजे. जसा शक्तिमान पाहिजे तसा बुद्धिमान पाहिजे. कारण ऐका, हे जग सध्याचं जग हे स्पर्धेचं जग आहे. हे स्पर्धेचं कॅम्प्युटरचं युग आहे. म्हणून माणसाकडे बुद्धी पाहिजे. हो, माणूस बुद्धिमान पाहिजे. आम्हाला आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात माणसाकडे किती बुद्धीचे अनेक प्रकार आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदना बहुशाखा इनंता शबुद्धयो अव्यवसायिना. त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे महाराज म्हणतात बुद्धी पाहिजे. हो, कारण का? ऐका, शक्तिमान माणसाला सुद्धा हरू शकतो. कोण? तो बुद्धिमान. बुद्धी असेल तर शक्तिवानाला सुद्धा माणूस हरू शकतो. बुद्धिर्यस्य बलम तस्य, किंवा बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. महाराज म्हणतात बुद्धी पाहिजे. मग महाराज आमच्याकडे बुद्धी नाही का? या तुम्हाला वाटतं का या काळातले माणसं बुद्धिवान नाहीत? महाराज बुद्धिवान आहे. इतके बुद्धिमान आहे, इतके बुद्धिमान आहे की त्यांच्या बुद्धीची गणना करू शकत नाही. बाबा काय झालं, अलीकडे आपल्या वारकऱ्यात एक प्रथा पडली. लोक गावगावी कीर्तन सप्ताह व्हायला लागले ना, लोक कीर्तनकार वाटून घ्यायला लागले. ते नवीन राहतो, नवीन मग तुम्हाला पाहुणा आणायचा असं म्हणतात लोक. मग काय करतात, तो त्याला ती इथलं काही माहित नाही राहत. इथं ते हार आणलेला राहतो. गंमत येते त्या माणसाची विठोबा रखमायच्या टायमाला. त्याला काय एक जण द्यायचा, पंगत देत होती. जो पंक्तीला आला त्याला गटटिळा लावायचा, असा टिळा लावायचा. हो, जो येईन जेवायला त्याला टिळा लावायचा. दुसरा म्हणला बाबा काय भाग्यवान आहे, म्हणला काय दानशूर माणूस आहे, प्रत्येकाला जेवण देतो आणि त्याला काय लावतो, टिळा लावतो. तो म्हणला तुला माहित नाही हा टिळा का लावतो. अरे म्हणला परत माणूस डबल जेवायला येऊ नये म्हणून हा टिळा लावतो. एवढा माणसं माणसं महाराज अलीकडे ऐकाय नाही राहिले. एवढे फास्ट झालं जग, एवढे बुद्धिमान झाले. एका जणाला कोर्टाने शिक्षा दिली. जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यानंतर सांगितलं तुला काही दिवसांनी फाशी आहे.
फाशी म्हणल्यानंतर त्या जेलरने सांगितले, बघा तुमची अंतिम इच्छा काय ती सांगा, अंतिम इच्छा सांगा, 2 दिवसांनी तुम्हाला फाशी होणार आहे. हो, तो म्हणला काय अंतिम इच्छा असणार आहे, फाशी तर होणार आहे. तो म्हणला सांगा अंतिम इच्छा तुमची. या जेलचा नियम आहे. जेलचा नियम काय, इथं कोर्टाचा नियम आहे की फाशीच्या अगोदर तुमची अंतिम इच्छा विचारल्या जाते. मग सांगितलं त्याने त्या जेलरला, काय त्या कैद्याने त्या जेलरला सांगितलं, माझी अंतिम इच्छा एकच आहे, पूर्ण करशील. हो, जेलर म्हणला करील. माझी अंतिम इच्छा एकच म्हणे, मला उद्या फाशी होणार आहे ना, माझ्या ऐवजी तू माझ्या जागेवर जाय. सांगा, इतके बुद्धिमान माणसं आहे. महाराज ही बुद्धी काय कामाची? महाराज म्हणतात ही बुद्धी आहे, पण ही कामाची बुद्धी नाही, ही बुद्धी वाढवा आहे. याच्यापेक्षा ऐका, साहित्य क्षेत्रामध्ये काही बुद्धी वापरल्या जाते बाबा. हो, आपल्या ज्ञानोबराने त्या बुद्धीला प्रतिउत्पन्नमती बुद्धी म्हटलं. प्रतिउत्पन्नमती म्हणजे काय? हो, शब्द टाकला त्याला लगेच उत्तर देणं, त्याला प्रतिउत्पन्नमती बुद्धी म्हणतात. महाराज साहित्याच्या क्षेत्रामध्ये, हो, मराठी साहित्यामध्ये 2 लेखक होऊन गेले. एकाचं नाव आहे केळकर, एकाचं नाव आहे गडकरी, राम गणेश गडकरी. दोघं एका स्टेजवर चढत होते. स्टेजवर चढता चढता त्या केळकराचा पाय त्या गडकरीला लागला, पायाला पाय लागला. पायाला पाय लागल्यानंतर ते वर गेल्यानंतर ते केळकर म्हणले गडकरींना की मला तुमचं दर्शन घेऊ द्या. आपल्यात नियम काय? पाया पडे जन एकमेका. पाय लात लागली पाय पडतं. ते म्हणले मला पाया पडू द्या. ते गडकरी म्हणले अजिबात मी पडू देणार नाही. ते म्हणले नाही नाही मला पाया पडायचं, पाया पडू द्या. ते गडकरी म्हणले मी पाया पडू देणार नाही. दोघांचा वाद चालला. वर स्टेजवर बसले. शेवटी ते गडकरी म्हणले, अहो काय तुम्ही चिंता करता म्हणले. हो, तुमचा किती पाय लागला? मला किती पाय लागला? 1 पाय लागला. देवाने तुम्हाला किती पाय दिले? 2 दिले. आता ऐका लक्ष देऊन. ते म्हणले देवाने तुम्हाला 2 पाय दिले, त्याच्यापैकी फक्त 1 पाय मला लागला. मी देवाला अशी विनंती करतो, पुढच्या जन्मात त्यांना 4 पाय द्या, ते 4ही पाय आम्हाला लागले. लक्षात घ्या, मोठ्या माणसाचं बोलणं कसं आहे, बुद्धिमान माणसं कसं बोलतात. प्रतिउत्पन्नती म्हणजे काय? हो, पण मुद्दा आहे का, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या. याचा अर्थ काय होतो? यांना पुढच्या जन्मात माणूस करू नका, हा पहिला अर्थ आहे. हो, दुसरा अर्थ असा आहे, यांना 4 पायाचं जनावर करा. कोणतं करा? जे 4ही पाय एकदा मारतं, म्हणजे यांना गाढव करा, हा दुसरा अर्थ आहे. ऐका, मुद्दा मला इतका सांगायचा आहे की महाराज ही बुद्धी आहे, याला काय म्हणतात? ही बुद्धी. माणूस ही बुद्धी साहित्यातही वापरल्या जाते, पण साहित्यातली बुद्धी परमार्थात अर्थात ज्ञानेश्वरी गाथ्यात वापरली तर अधिक चांगलं होतं. मुद्दा इतकाच आहे माझा, माणूस जसा शक्तिमान पाहिजे तसा बुद्धिमान पाहिजे, जसा माणूस बुद्धिमान पाहिजे तसा माणूस गतिमान पाहिजे. माणसाने गती घेतली पाहिजे. ऐका, आपलं शास्त्रवचन आहे किंवा आपल्या व्यवहारामध्ये शब्द आहे, थांबला तो संपला. माणसाने थांबायचं नाही, चालत राहायचं, गती घेत राहायची, प्रवास करत राहायचा. मग महाराज माणसाने गती घेतली का? प्रवास केला का? हो, ऐका, या मृत्यू लोकातल्या माणसाने किती प्रवास केला महाराज. या मृत्यू लोकातल्या माणसाला हे 10 दिशा कमी पडल्या. सप्तही पाताळे आकाशा आहे ना, महाराज म्हणतात. हो, सप्तही पाताळे 7 पाताळ अर्थात सगळं कमी पडलं, 10 दिशा कमी पडल्या. म्हणून या माणसाने काय केलं? अभ्यासाचे निबळे एकगती अंतराळे. पृथ्वी कमी पडली म्हणून इथला माणूस चंद्रावर गेला. का? प्रवास करतोय, चालतोय. पृथ्वी कमी पडली प्रवासाला म्हणून चंद्रावर गेला. ऐका, मुद्दा इतकाच आहे, माणसाने प्रवास केला पाहिजे. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं प्रवास करायचा, चालत राहायचं. आता उद्यापासून आम्ही ठरवलं आम्ही चालत राहू, प्रवास करत राहू. पण नेमकं चालायचं कुठे, जायचं कुठे? तर ऐका, सुभाषितकारांनी असं सांगितलं, देशाटनम राजसभा प्रवेशे. हो, कुठे जायचं? देशाटन करण्यासाठी. देशाटनम राजसभा प्रवेशे विद्वज्जन उज्ज संगतिष्ठ. हो, कुठे कुठे जायचं म्हणे? देशाटनम. प्रवास कुठे करायचा? देशाटन करायचं, पर्यटन करायचं, यात्रा करायची. पर्यटनाने परिवर्तन होतं म्हणून देशाटन करायचं, वेगवेगळ्या देशात फिरायचं. हो, पर्यटन करायचं, देशाटन करायचं. देशाटनम राजसभा प्रवेशे. अजून कुठे प्रवास करायचा? म्हणजे जिथं राज लोकांची सभा भरलेली आहे, मोठ्या लोकांची सभा भरलेली आहे, त्या मोठ्या लोकांच्या सभेमध्ये जायचं. अजून कुठे प्रवास करायचा? व्यापारी विद्वज्जन संगतिष्ठ. हो, जिथं व्यापारी माणसं आहे, जिथं व्यापाऱ्यांची सभा चाललेली आहे, सांगितलं तिथं जा. हा, कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल म्हणून व्यापारी. हो, अजून कुठे? हो, साधूच्या संगतीमध्ये जा, संगतिष्ठ. हो, साधूच्या संगतीमध्ये प्रवास करा. आणि 5वं सांगितलं, शास्त्राच्या संगतीत प्रवेश करा, म्हणजे तिथं प्रवास करा. कुठे? ग्रंथ जे आहेत, हो, संतांनी केलेलं शास्त्र जे आहे त्या शास्त्राकडे प्रवेश करा, तिकडे प्रवास करा. ऐका, माणूस प्रवास करतो असं नाही, माणसाचा प्रवास चाललेला आहे. पण 2 प्रकारचा प्रवास शास्त्र सांगतं. एक सार्थक प्रवास आहे
एक अनर्थक प्रवास आहे. अनर्थक प्रवास हो माणसाचा 99% प्रवास अनर्थक प्रवास आहे. कुठेतरी चांगला प्रवास केला पाहिजे. सहज माणूस सकाळी सकाळी येतो, हो चला वैजापूरला, गाडीवर बसून जातो, त्याचं काम राहतं, हा दिवसभर फिरतो आणि परत इथं येतो. मला सार्थक प्रवास नाही, अनर्थक प्रवास आहे. विठाला विठाला तुकाराम महाराज या प्रवासाला म्हणतात हा वावगा प्रवास आहे. तो कोबराय सांगतात जीवित्व वेची लेवी हिंडता प्रवास वावगे काही व्याधी पिडा रोगे भोगे तडा तोडे. महाराज म्हणतात व्यर्थ प्रवास आहे, वावगा प्रवास समाजामध्ये चाललेला आहे. हो महाराज म्हणतात मग प्रवास करायचा. कुठे कुठे करा तर ऐका, शास्त्र असं सांगतं माणसाने 3 ठिकाणी प्रवास करू नये आणि 3 ठिकाणी प्रवास केल्याशिवाय राहू नये. कुठे कुठे करू नये, कुठे कुठे करावं, आपल्याला त्याचा विचार करायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. महाराज म्हणतात 3 ठिकाणी माणसाने प्रवेश करू नये. कुठे करू नये शब्द जसा ग्राम्य भाषेतला आहे, ग्राम्य भाषेतला शब्द आहे. पहिला सांगितलं कुठे प्रवेश करू नये माणसाने, कुठे जाऊ नये म्हणे कुचक्या माणसाकडे जाऊ नये. अजून कुठे जाऊ नये महाराज म्हणतात आडरानाला जाऊ नये आणि तिसरं विषयाच्या वाटेला जाऊ नये. महाराजांनी सांगितलं कुचक्या वाटेला जाऊ नये. कुचकी वाट म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो. कुचकी वाट म्हणजे याचा अर्थ असा आहे, हो आपण ज्याच्याकडे एखाद्याकडे जातो आणि आपल्या ज्या प्रतिक्रियेला ज्याचा नकारात्मक प्रतिसाद राहतो, महाराज म्हणतात तो कुचका आहे. आपण त्याला प्रतिक्रिया देतो आणि त्याचा नकारात्मक प्रतिसाद आहे, महाराज म्हणतात तिथं जाऊ नका. मी सांगत नाही, शास्त्र असं सांगतं. हो कुणाकडे जाऊ नका, शास्त्राने काही मुद्दे सांगितले. महाराज म्हणतात मौनम काल विलंबश्च प्रयाणम भूमिदर्शनम भ्रुकुटी अन्यमुखी वार्ता. कुठे जाऊ नये म्हणजे मौनम. हो आपण एखाद्याकडे काम घेऊन गेलो आणि तो आपल्या संग अजिबात बोलत नाही, त्याने मौन धरून बसलाय. तो मौन धरून बसलाय, आपण त्याला काम सांगतो. महाराज म्हणतात पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका, त्याच्याकडे प्रवास करू नका. मौनम काल विलंबश्च. आपण त्याच्याकडे काम घेऊन जातो आणि तो म्हणतो उद्या करू परवा करू. महाराज म्हणतात पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका. काल विलंबश्च प्रयाणम. हो आपल्याला सांगतो तुम्ही घरी या, आपण घरी जायच्या अगोदर 10 मिनिटं तो कुठेतरी निघून गेलेला राहतो. महाराज म्हणतात त्याच्याकडे जाऊ नका. प्रयाणम हो भूमिदर्शनम. आपण जातो त्याला काम सांगतो, आपण त्याच्या संग बोलतो, त्याच्या संग काम सांगतो आणि तो आपल्याकडे पाहत नाही, लक्ष देत नाही, त्याचं लक्ष राहतं प्रयाणम भूमिदर्शनम. तो जमिनीकडे पाहत राहतो. महाराज म्हणतात त्याच्याकडे जाऊ नका. अजून भ्रुकुटी अन्यमुखी वार्ता. भ्रुकुटी शब्दाचा अर्थ भुवई. महाराज म्हणतात आपण त्याच्याकडे काम घेऊन जातो, तो वरती पाहतो, त्या भुवा त्याच्या बिंगत राहतो, तो वरती पाहतो. मग आपण त्याच्याकडे जातो जर त्याला आपली गरज नाही, महाराज म्हणतात जाऊ नका. भ्रुकुटी अन्यमुखी वार्ता. आपण एखाद्याकडे काम घेऊन जातो, आपण त्याच्याशी बोलतो आणि तो दुसऱ्याशी बोलतो. महाराज म्हणतात त्याच्याकडे जाऊ नका. मी सांगत नाही, शास्त्रकार सांगतात. आमच्या तुकाराम महाराजांनी हे सुद्धा सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्याकडे तुम्ही गेले त्याला जर तुमच्याबद्दल संकोच असेल तर त्याच्याकडे जाऊ नका. तुकाराम महाराजांची भाषा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जया संकोच दर्शनी. तुका म्हणे
जाणे अनुचित. महाराज म्हणतात त्या वाटेला जाऊ नका, या वाटा जाणे अनुचित. ऐका, पहिला मुद्दा आहे म्हणजे त्या वाटेला जाऊ नका, माणसाकडे जाऊ नका. दुसरा मार्ग सांगितला, कुठे जाऊ नका म्हणजे आडरानाला जाऊ नका. आडरान शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या. आडरान म्हणजे जंगल आहे, त्या जंगलाच्या वाटेला जाऊ नका असं तुकाराम महाराजांना म्हणायचं नाही. महाराज म्हणतात कसं आहे, समाजामध्ये बरीचशी माणसं अभ्यास करणारी आहे, अभ्यास करणे त्यांना वाटतं जे आपल्याला माहित नाही ते आपण माहित करून घ्यावं. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रातली माणसं अभ्यासू माणसं आहे. आपल्याला जे माहित नाही ते माहित करण्यासाठी माणूस धडपड करतो. ऐका, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बरेच अशी साधक आहे, बरीच माणसे, त्यांना वाटतं हा ग्रंथ आपल्याला माहित नाही, माहित करून घ्यावा. पण महाराज म्हणतात या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे ग्रंथ आहे की त्या ग्रंथाच्या वाट्याला तुम्ही जाऊ नका. का? महाराज म्हणतात त्या ग्रंथांनी केलंय काय. महाराज म्हणतात ते ग्रंथ एवढे अवघड आहे, संस्कृतचे ग्रंथ इतके अवघड आहे. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे, लघुसिद्धांत नावाचा ग्रंथ आहे. एक ओळ जर पहिल्या पानावर असली तर 10व्या पानावर तिचा शेवट राहतो. एवढे अवघड आहे. हो, खंडन खंड खाद्य नावाचा ग्रंथ आहे, एवढा मोठा ग्रंथ आहे. एका पानावर जर सुरुवात असेल तर 50व्या पानावर त्याचा शेवट आहे, शब्दाला शब्द लागू नये. महाराज म्हणतात अशा अवघड ग्रंथाकडे तुम्ही जाऊ नका. काय केलं या ग्रंथाने? शास्त्रकार सांगतात शब्दजालम महारण्यम चित्त ब्रह्मण्यकारकम. यांनी काय केलं? शब्दाचं जाळं तयार केलं. शब्दाचं जाळं तयार करून हो शब्दजालम महारण्यम, शब्दाचं जाळं तयार केलं आणि त्याचं अरण्य बनवलं. हो, महारण्यम. मग काय करतात, एखादा साधक एखादा अभ्यासू तिथं गेला की चित्त ब्रह्मण्यकारकम, त्याचं चित्त भ्रमित करतात. मग महाराज म्हणतात एवढ्या अवघड वाटाला जाता कशाला तुम्ही, एवढ्या हो अवघड वाटाला आडर आणायला तुम्ही जाऊ नका. म्हणून आमच्या साधू संतांनी ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलं या अवघड वाटाला आम्ही तुम्हाला नेत नाही, तुमच्यासाठी आम्ही सोपा मार्ग सांगितला. कोणता? महाराज म्हणतात जेवढ्या अवघड वाटा होत्या एवढ्या आम्ही काय केल्या, मोडल्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर अवघड वाट आम्ही मोडल्या. महाराज नुसते अवघड वाटा मोडल्या का? महाराज म्हणतात नाही, या शास्त्रांनी अर्थात या ग्रंथांनी दिलेले जे अवघड सिद्धांत आहे हे सुद्धा आम्ही मोडून टाकले. मोडोनिया नानामते सिद्धांत सर्वस्व अवघड वाटा होते, अवघड सिद्धांत होते. तुकोबाराय ते मोडले आणि आपल्याला सोपा मार्ग सांगितला, तो भक्तीचा मार्ग, नामस्मरणाचा मार्ग. म्हणून महाराज म्हणतात कोणत्या? त्या वाटेला जाऊ नका. हो, अवघड वाटेला महाराज आडराणाला जाऊ नका. हो, आणि तिसरी वाट सांगितली विषयाची वाट. विषयाच्या वाटेला जाऊ नका. विषयाची वाट का? कारण विषयाचे सुख ते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. म्हणून महाराज म्हणतात त्या वाटेला जाऊ नका. बरं ठीक आहे महाराज, 3 ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितलं जायचं नाही, मग आता जायचं कुठे? तर ऐका, महाराजांनी 3 ठिकाण असं सांगितले. महाराज म्हणतात त्या ठिकाणी जा. पहिलं ठिकाण आहे, महाराज म्हणतात जायचं तर तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रे सुखे जा
महाराज म्हणतात तीर्थयात्रेला गती घ्या, तीर्थयात्रेला प्रवास करा, तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. हो महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणले तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रेचा प्रवास करू, पण ऐका तीर्थयात्रेचा प्रवास आम्ही करायचा केव्हा, तर आमचे तुकोबराय सांगतात जो सकाळ सिद्ध आहे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, महाराज म्हणतात हात चालावया, हात कधी चालतात का, पाय चालतात, पायानं चालता येतं तोपर्यंत, पण हात केव्हा, महाराज म्हणतात जोपर्यंत हात चालतात, हातात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत यात्रेला जा. हात चालावया पाय तो आपले सहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. महाराज म्हणतात तीर्थयात्रेला जा. एक माता अशी या महाराष्ट्रात होऊन गेली, तिने आपल्या मुलाला उपदेश केला, हो उठी पुत्र जाई बाळा तीर्थे हिंड, साधू आणि संत ते असती उदंड. जा बाळा तीर्थयात्रेला जा, या संसारात काही खरं नाही, संतांकडे जा, हो तिथं साधू आहेत संत आहे. तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. जा बाबा तीर्थयात्रेला जा. तीर्थामध्ये गेल्यानंतर काय आहे, तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम, तिथं साधू आहेत, साधूंचा समूह आहे, आणि मग तिथं गेल्यानंतर काय होते, तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. साधूचं त्या ठिकाणी तत्वज्ञान चाललेलं असतं, त्याचा अनुवाद ऐक, हो वादे वादे जायते तत्वबोध. ऐकलं ना तू त्यांचा वाद संवाद, त्यांचा बोध ऐकला की तुला सुद्धा काय होईल, तत्व अनुवाद त्या ठिकाणी होईल. म्हणून हो बोधे बोधे भासते चंद्रचूड. हो शास्त्रकार सांगतात जा तीर्थयात्रेला जा, विठाला विठाला. तीर्थयात्रेला जायचे फायदे काय महाराज ऐका. तीर्थयात्रेला जायचा पहिला फायदा आहे शरीर शुद्धी, दुसरा फायदा आहे ज्ञानप्राप्ती, आणि या ठिकाणी तिसरा फायदा आहे धर्मवृद्धी. विठाला विठाला. सुरेश महाराज आवरे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. महाराज म्हणतात पहिला फायदा काय म्हणे, हो शुद्धी, शरीर शुद्धी आहे. कसं महाराज ऐका, ज्ञानोबराय सांगतात, आणि तुम्ही चांगलं बारीक निरीक्षण करा. जर तुम्ही उत्तराखंडमध्ये म्हणजे बद्रीनाथला केदारनाथला बाबा गेलेले असाल तर, हो ऐका महाराज म्हणतात त्या उत्तराखंडमध्ये बद्री केदारनाथला जर गेले, त्या ठिकाणी सगळा हिमालय आहे, सगळा हिमालय. हो ज्ञानोबराय सांगतात त्या हिमालयामध्ये जा, त्या हिमालयामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला शारीरिक आजार जो आहे तो होत नाही. ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय. हिमवंतू दोष खाय, शरीरातले दोष तो हिमालय खातो, हो परी जीविताची हानी. महाराज म्हणतात हो हिमवंतू या शरीरातले दोष खातो. हो म्हणून ऐका, हो त्या हिमालयामध्ये राहणारी जी माणसं आहे, हो आपल्याला तुम्ही किती चांगले असू द्या, तुम्ही त्या केदारनाथला जात असताना पहा,
हो, सर्वसामान्य माणसं राहतात, पोरं राहतात, पण महाराज 120 किलोचा माणूस पाठीवर घेऊन तेवढे 13 किलोमीटर जातात. तेवढं 13 किलोमीटर जाणं सोपं आहे? किती अवघड आहे, घाट किती कठीण आहे. महाराज घोड्यावर जातो तरी माणूस थकतो, पण 120 किलोचा माणूस पाठीवर घेऊन कुठे जातो? वर जातो. काय कारण आहे महाराज? त्या लोकांना आजार नाहीये. हो, हिमालयातल्या लोकांना कोणताही प्रकारचा शारीरिक आजार नाहीये. हिमवंतो दोष काय म्हणजे पहिला फायदा काय होतो महाराज? शारीरिक दोष निघून जातात. दुसरा फायदा आहे, तुम्ही वेगवेगळ्या राज्यात गेले, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात गेले, तिथले धर्म, तिथली संस्कृती तुम्हाला कळते, म्हणजे वेगवेगळे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ज्ञान प्राप्ती. आणि तिसरा फायदा आहे धर्मवृद्धी. तुम्ही तीर्थयात्रेला गेले की धर्माची वृद्धी होती. हे 3 फायदे आहेत. म्हणून तीर्थ कशाला म्हणतात? जेथे हवा, जेथे पाणी, ज्या ठिकाणी शुद्ध आहे आणि संत संगतीचा त्या ठिकाणी अनुवाद आहे, त्याला म्हणतात तीर्थ. विठ्ठल विठ्ठल. महाराज लोक म्हणतात आम्ही तीर्थाला गेलो. काय केलं महाराज? तुकोबराची भाषा फार कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात तीर्था जाऊन या तुला काय केले? चर्म प्रक्षाळले वरी वरी. महाराज म्हणतात तीर्थाला जाऊन काय केलं? स्नान केलं. हो, महाराज म्हणतात त्या स्नानाला महत्व नाही, त्या स्नानाला अर्थ नाही. मग तीर्थाला गेला की तू आतून धुतला गेला पाहिजे. कर्मे अभ्यंतर उजळे. आतलं तुझं कर्म काय झालं पाहिजे? उजळल्या गेलं पाहिजे. कर्मे अभ्यंतर उजळे. महाराज म्हणतात म्हणून तीर्थयात्रेला जा. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं तीर्थयात्रेला जाऊ. ऐका, अजून कुठे प्रवास करायचा आहे? महाराज म्हणतात संतांच्या गावांना प्रवास करा. जाशील तरी जाई संतांच्या गावा, होईल विसावा माझ्या मना. संतांच्या गावाला जा महाराज. संतांचं जे गाव आहे, पैठण, आळंदी, देऊ, तिथं जा. तुमच्या मनाला विसावा होईल. आणि महाराजांना विचारलं जायचंय अजून कुठे जायचं, कुठे प्रवास करायचा? महाराज अभंगाच्या पहिल्या प्रवास सांगतात, तो देवाचा प्रवास. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. महाराज म्हणतात आम्ही देवाच्या गावाला जाऊ. मग महाराजांना विचारलं, महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे, कोणत्या देवाच्या गावाला जाऊ?
तर महाराज म्हणतात देवाचं गाव एकच आहे. कोणतं? हो, मृत्यूलोकी एक नगर, हो त्याचे नाव पंढरपूर. महाराज म्हणतात एकच देव आहे, तो हा देवाचाही देव बढिया माझा पंढरीराव. महाराज म्हणतात त्या गावाला जाऊ. कोणत्या? देवाचं गाव आहे पंढरपूर. हो महाराज त्या पंढरपूरच्या गावाला जाऊ. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात देवाच्या गावाला जाऊ, तिथे विसावा मिळेल, जायला अडचण नाही. तुम्ही सांगितलं जायचंय, प्रवास करायचंय, देवाच्या गावाला जाऊ, प्रवास करू. पण आम्हाला सांगा, जो प्रवास आम्हाला करायचा आहे तो खरा प्रवास कसा असावा, कशा पद्धतीने प्रवास करावा? महाराज म्हणतात जाऊ देवाच्या गावा. हो जायचंय, मग तो प्रवास कसा करायचा? तर महाराज म्हणतात तो प्रवास कसा असावा. पहिला गोष्ट आहे प्रवास पायी असावा. हो प्रवास पायी असावा, प्रवास भजन करीत असावा, प्रवास नाचत असावा, ऐका, प्रवास विषय सोडून असावा आणि प्रवास वारकरी होऊन असावा. हो देवाच्या गावाला जायचं, प्रवास करायचा. पहिला प्रवास कसा? महाराज म्हणतात हो या ठिकाणी पहिला जो प्रवास आहे कसा आहे? पायी करायला पाहिजे. महाराज म्हणतात पायी जा, आषाढी वारी कार्तिक वारी पायी प्रवास करा. देव आणि भक्त दोन्ही उभे एके ठाई, चला जाऊ पायी तया गावा. महाराज म्हणतात पायी प्रवास करायचा, पायी जायचं. त्याच्यानंतर कसा प्रवास करायचा? महाराज म्हणतात नुसतं पायी नाही जायचं, तर जाताना नाचत जायचंय. नाचत जाऊ त्याच्या गावाला जाऊ त्याच्या गावाला खेळ्या. सुख देईल विसावारे, पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांच्या सीमारे. महाराज म्हणतात नाचत जायचं. ठीक आहे महाराज, आम्ही जाऊ पायी, नाचत जाऊ. मग कसं? डीजे लावू आणि डीजेच्या गाण्यावर नाचत जाऊ. महाराज म्हणतात असं चालत नाही. मग महाराज पायी जायचं, नाचत जायचं, पण काय करीत जायचं? गाये नाचे उडे आपोलिया झंडे, पायी जायचं, नाचत जायचं आणि नाचत त्याच्याबरोबर गाय म्हणजे अर्थात भजन म्हणत जायचं. गात जागा रात जागा प्रेम मागा विठ्ठला, गात जायचं, भजन करीत जायचं. त्याच्यानंतर महाराज म्हणतात विषय सोडून जायचं. विषय गुंडोनी पसारा, भाव घाली पंढरपुरा. आणि महाराज पाचवा मुद्दा सांगतात जायचं तर वारकरी होऊन जायचं. वारकरी होऊन गेले तर होय होय वारकरी.
वारकरी होऊन जा. महाराज वारकरी होऊन जायला आम्हाला लाज वाटते, धोतर नेसायचं माळ घालायची आम्हाला लाज वाटते, तसं आम्ही जाणार नाही. ऐका, बरेच लोक असतात, बरेच लोकांचा समज असा हे धोत्रवाले म्हणजे काहीतरी असतात. पण ऐका, या भारताची आपली अखंड धर्माची परंपरा आहे. हो, धोतर ही परंपरा. ऐका, एक प्रसंग सांगतो. आपल्या या भारतातले पहिले इंजिनियर होऊन गेले. पहिले इंजिनियर कोण? त्यांचं नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. पहिले इंजिनियर. ब्रिटिशांचा काळ. हो, इंग्रज अधिकारी. आणि त्यावेळेला रेल्वे नक्की सुरू झालेली होती. सुरुवात म्हणजे झालेली होती, काही दिवस झाले होते रेल्वे चालू होऊन. ते परदेशात जाण्यासाठी त्या रेल्वेच्या डब्यात बसले. सगळे ते इंग्रज अधिकारी बाजूला बसलेले आणि हे फेटा बांधलेला पूर्वीचा पागोटा. हो, धोतर गुडघ्यापर्यंत ते धोतर, असा बंडीचं ते शर्ट, आणि ते बसलेले. आणि ते सगळे इंग्रज अधिकारी त्यांची चेष्टा करायची. धोतर घातलेले, काय पागोटा, काळ कोणता आहे, असं चेष्टा करायची. प्रवास करता करता असं झालं, बराच काही काळ प्रवास झाला आणि प्रवास करता करता हे शांत बसलेले होते. आपले डोळे लावून शांत बसलेले होते. पहिले इंजिनियर जगातले, भारतातले. शांत बसलेले असताना त्या जे रेल्वेचा रूळ जो होता तो काही अंतरावर तुटलेला होता आणि यांना त्याचे स्पंदन जाणवले. ज्या अर्थी रेल्वेत काहीतरी स्पंदन जाणवले, काहीतरी गडबड. इंजिनियर होते आणि जुना काळ महाराज, जातीवंत ते शिक्षण होतं त्या काळचं. लक्षात आलं, त्यांनी सांगितलं रेल्वे थांबा. त्या अधिकाऱ्यांना, त्या अधिकारी रेल्वे थांबायला तयार नाही. गेले की साखळी ओढली, रेल्वे थांबली. रेल्वेचे गार्ड आले, पोलीस आले, बोलू लागले. कोणी ओढली? तर सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं, या म्हाताऱ्या माणसाने, हा खेडूत माणूस आहे, याला कळत नाही रेल्वे का थांबावी. जोरात रेल्वे का थांबवलं? त्याने सांगितलं, इथं पुढे एक दुर्घटित घटना घडण्याची शक्यता होती म्हणून थांबवलं. काय घटना होती? म्हणले, या रेल्वेमध्ये जेवढी माणसं आहे तेवढी माणसं मेली असती, अशी घटना पुढे घडणार होती म्हणून मी. तुला काय कळलं? तू काय तत्वज्ञान आहे का? ते म्हणले, तसं नाही, पण मला कळलं. चला म्हणले, जर याच्याकडून जर समजा घटना घडलेली जर काही जर नसेल, त्याला शिक्षा देऊ, सुळावर देऊ. तो इंग्रजाचा काळ. महाराज नेलं. जोपर्यंत त्या ठिकाणापर्यंत जात होते तोपर्यंत सगळे चेष्टा करत होते. आणि ज्या वेळेला तो ज्या ठिकाणी रेल्वेचा रूळ तुटलेला होता तिथपर्यंत गेले. पाहत पाहत त्यांनी सांगितलं, बघा इथं रेल्वे रूळ तुटलेला आहे, नट निघालेला आहे. जर इथं रेल्वे आली असती तर अपघात झाला असता. सगळे इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्या फेट्यावाल्या धोत्रावाल्या माणसाकडे पाहायला लागले, आश्चर्यचकित. म्हणजे तुम्हाला कसं कळलंय? त्यांनी सांगितलंय, बघ आमची भारतीय संस्कृती आहे, आमच्या भारतीय संस्कृतीत तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञान आम्हाला भारतीय संस्कृती असं सांगते, कोणतंही कार्य करत असताना ते कार्य दक्षतेने केलं पाहिजे. दक्षतेनं केलं पाहिजे. मी रेल्वेत बसलेलो होतो आणि ज्या वेळेला रेल्वेचा तिथं रूळ तुटलेला आहे त्या रेल्वेचे स्पंदन वेगवेगळे होत होते. लक्षात आलं पुढं काहीतरी धोका आहे, नक्की रेल्वेचा रूळ तुटलेला आहे म्हणून थांबवलं. ऐका, त्यावेळेला सर्व इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मुख्य त्यांचं ते विश्वेश्वरय्या त्यांचं दर्शन घेतलं, शरण आले त्यांना. मला मुद्दा काय सांगायचा आहे, सर्वसामान्य माणूस समजू नका. हो, माणूस वेशावर जातो, परिस्थितीवर जातो, पण ऐका माणूस काहीतरी वेगळा असतो. मला मुद्दा हा सांगायचा आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवाकडे जायचंय, वारकरी होऊन जा. हो महाराज, ठीक आहे. तुम्ही म्हटले जाऊ देवाच्या गावा, जाऊ आम्ही देवाकडं, भजन करीत जाऊ, वारकरी होऊन जाऊ. पण त्या देवाकडे गेल्यानंतर देव आम्हाला देईल काय? महाराज म्हणतात, देव देईल विसावा, देव विसावा देईल. विसावा आम्हाला देईल म्हणजे नेमकं कुणाला? तर ऐका, महाराज म्हणतात देव कुणाला विसावा देतो? पहिला विसावा देतो जीवाला, दुसरा विसावा देतो वाणीला, तिसरा विसावा देतो तो मनाला आणि चौथा विसावा देतो अहंकाराला. म्हणून ऐका, सर्वसामान्य व्यवहार असा आहे, माणूस सहज जरी एखाद्या मंदिरात जाऊन बसला ना तरी माणसाला बरं वाटतं, बसावं वाटतं. का? तिथलं वातावरण शांत असतं, सर्व काही. हो, पहिला विसावा आहे जीवाला. जीवाला का विसावा भेटतो? तर आमचं शास्त्र असं सांगतं, हा 84 लक्ष योनीमध्ये जीव भोगून थकलेला आहे म्हणून पहिला विसावा जीवाला आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे जीव पावला विसावा, म्हणून देवा तुमचिया. पहिला विसावा जीवाला, दुसरा विसावा महाराज म्हणतात त्या वाणीला. ही आमची जी वाणी आहे, ही वाणी अनेक दिवसापासून नको नको ती शब्द बोलते, नको नको त्यांचं वर्णन इथं करावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात त्या वाणीला विसावा पाहिजे. तो का म्हणे नारायणी पावो वाणी विसावा, पावो वाणी विसावा.
दुसरा विसावा आहे वाणीला, तिसरा विसावा आहे मनाला, परमानंदे मन विसावले, आणि चौथा विसावा आहे महाराज अहंकाराला. महाराज आम्ही म्हणतो एक मान्य करू, काय जीव विसाव्याला प्राप्त होऊ शकतो, मन रमू शकतं, वाणी त्या ठिकाणी बंद होऊ शकते, शांत होऊ शकते, तिला विसावा मिळू शकतो. पण अहंकाराला कसा विसावा मिळेल? अहंकाराला कुठे विसावा मिळालेला पाहिला का? अहंकाराला कसा विसावा मिळू शकेल? महाराज म्हणतात हो ऐका, अहंकाराला विसावा मिळतो. हो महाराज अहंकाराला, हो अहंकारच कसा आहे? अहंकाराला या ठिकाणी विसावा मिळतो. विठाला अहंकाराला इथं विसावा मिळतो. अहंकाराला कसा? महाराज ऐका, प्रसंग आहे. मुद्दा असा आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये 4 भाग आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. ते सगळ्या वेळेला विसाव्याला प्राप्त होऊ शकतात, पण अहंकार कसा विसाव्याला प्राप्त होईल? मुळात गंमत अशी आहे, या ठिकाणी प्रत्येक माणसाला अहंकार आहे. प्रत्येक माणसाला, क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं पहिला नमस्कार मला केला पाहिजे, पहिला राम राम, पहिला जय हरी मला केला पाहिजे, ही प्रत्येकाची अनुभूती आहे. महाराज म्हणतात मग तो अहंकार एवढा आमच्या अंगामध्ये उरलाय, तो जाईल कस काय? त्याला विसावा कसा भेटेल? तर ऐका, ज्ञानोबराने दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात या काळामध्ये माणसं एवढी अहंकारी झाली, वाकायला तयार नाही. कधी कधी समाजामध्ये एखादा उच्च कोटीचा अधिकारी असतो, क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी माणसं आहे, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं मोठी माणसं आहे. ती मोठी माणसं आली की आपण त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, वाकलो पाहिजे. पण माणसं आजकाल वाकायला तयार होत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही तीर्थयात्रा केल्या, मोठे मोठे मंदिर, एक एकरचे मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये महाराज कसे दरवाजे लहान आहे. का लहान दरवाजे? तिथं गेल्यानंतर माणूस काय झाला पाहिजे? वाकला पाहिजे. महाराज म्हणतात वाकला पाहिजे, अहंकार त्याचा थांबला पाहिजे, पण माणूस थांबायला तयार नाही. म्हणून महाराज म्हणतात हा अहंकार कशाने जातो? ज्ञानोबराय सांगतात जैसा आत्मसाक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैतच आहे. ज्ञानोबराय म्हणतात अहंकार लोपी अवधारी, हळूहळू हा अहंकार जातो. म्हणजे देवाच्या ठिकाणी मंदिरात गेलं की विसावा भेटतो. देव देईल विसावा. महाराज ठीक आहे, आम्ही देवाच्या दारात गेलो, विसाव्याला प्राप्त झालो. आता तिथं गेल्यानंतर, विसाव्याला गेल्यानंतर आम्ही नेमकं आता त्या देवाच्या दरबारात गेलो, देवाला काय सांगावं? देवा
सांगू सुख दुःख देव निवारील भूक. महाराज म्हणतात देवाला आम्ही सुख आणि दुःख सांगू. देवाच्या तिथं गेलो, विसाव्याला प्राप्त झालो, आता आम्ही देवाला सुख दुःख सांगू, देवा सांगू सुख दुःख. मग काय करील? देव निवारील भूक. देवाला आमचं सुख दुःख सांगितलं, तो भूक निवारण करतो. कोणती भूक निवारण करतो? ऐका, भक्ताला ज्या ज्या गोष्टीची भूक लागली तो निवारण करतो. हो, महाराज म्हणतात तो अन्नाची भूक निवारण करतो, तो ज्ञानाची भूक निवारण करतो, तो विषयाची भूक निवारण करतो. ऐका, अन्नाची भूक तो निवारण करतो. आपल्याला माहितीये, उदाहरण आपण कायम पाहतो. हो, एखाद्या ठिकाणी हो महाराज म्हणतात आईच्या गर्भामध्ये बाळ आहे, पण 9 महिने त्या बाळाला कोण खाऊ घालतं? महाराज म्हणतात गर्भी असती बाळा, कोण पाळी त्यांचा लळा. हो, माहितीये, मुद्दा इतकाच आहे, अन्नाची भूक तो निवारण करतो. ऐका, महाराज प्रसंग असा आहे, स्वामी विवेकानंदाने या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या वाचनामध्ये एक ओवी आली. ओवी, आधनी घातली या हरळ, होते अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. तो ओवीचा अर्थ त्यांनी लक्षात घेतला की जगन्नाथ भगवान परमात्मा भूक लागली तरी भुकेची राखे वेळ भुकेला तो अन्न देतो. म्हणून जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी झालं असं, जगन्नाथपुरीला गेले आणि त्यांनी ठरवलं, म्हणजे काही झालं तरी आपण इथं जेवण करायचं नाही, म्हणजे उघड्यावर बसायचं नाही, कोणी आपल्याला आणून देईल, आज या ठिकाणी उपवाशी राहायचं, धान्य जेवण मागायचं नाही. म्हणून आड रानाला गेले, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाजूला निवांत जागा होती, तिथं जाऊन बसले. सकाळपासून विवेकानंद बसले, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचे 12 वाजले. स्वामी विवेकानंदाकडे कोणीच गेलं नाही, जेवण द्यायला कोणीच नाही. हो, त्यांना कोणी पाहिलं सुद्धा नाही. ऐका, रात्री 11 वाजले, 12 वाजण्याची वेळ आहे. सगळं जगन्नाथपुरी जेवली, सगळेजण झोपले आणि भगवंताच्या लक्षात आलं एक भक्त इथं अजून उपवासी आहे. काय केलं भगवंताने? एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या स्वप्नात गेले, म्हणजे उठ, एक भक्त उपवासी, त्याला डबा घेऊन जाय. त्याला असं वाटलं स्वप्न कधी खरं असतं का? स्वप्न खरं नसतं, स्वप्न खरं नसतं. पण त्याला वाटलं स्वप्न काय खरं आहे का? अहो महाराज, आता आपण सांगतो ना, स्वप्नीचे चेले, स्वप्न खरं नसतं. एकदा काय झालं, एका माणसाला स्वप्नामध्ये तो केकतर तोडायला गेला. केकतर माहिती ना, त्या केकतर तोडायला गेला, त्या केकतरीचे एक काटा असा असतो, दुसरा असा असतो लांबता, बरोबर आहे. मग ते केकतर तोडता त्याची कुऱ्हाड जी त्या पानावरून निसटली, त्याच्या अंगठ्याला लागली आणि अंगठ्याची मेन शिर तुटली आणि त्या ठिकाणी रक्त निघायला लागलं. एवढं रक्त निघायला लागलं. आता मला सांगा, एवढी पायाची मेन शिर तुटली, रक्त निघायला लागलं, त्या माणसाने दवाखान्यात जायला पाहिजे का तिथंच थांबायला पाहिजे? काय करायला पाहिजे? त्याने फक्त जागा व्हायला पाहिजे, बाकी काहीच नाही करायला पाहिजे. स्वप्नात घेतलं नाही. महाराज तसं आहे, स्वप्न त्याला वाटलं स्वप्न खोटं आहे, पुन्हा झोपला आणि महाराज झोपल्यानंतर पुन्हा भगवान जगन्नाथ स्वप्नात गेले. जसं एखाद्याला आपण गालात चापट मारतो तशी जोरात त्याच्या गालाला चापट बसली. पाहिलं, उठलं तर काय पाहतो, तर जगन्नाथ भगवंतांनी सांगितलं, जा डबा घेऊन जा, तू माझा भक्त उपवासी आहे. डबा घेतला, शोध घेतला, रेल्वे स्टेशनवर गेला, इकडे तिकडे पाहिलं, दूर अंतरावर भगवा वर्षधारी माणूस बसलेला होता. गेला त्यांच्याजवळ, उठा, हा डबा घ्या, जेवण करा. स्वामी विवेकानंद उठले, डोळे उघडले. तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुम्हाला बोलवलं होतं का? तुम्हाला आमंत्रण दिलं का? कुणी सांगितलं तुम्हाला मला डबा आणायचा? त्याने सांगितलं, महाराज गालाकडे पहा. त्या भगवंतांनी माझ्या गालात मारली, झोपलेलो होतो, त्यांनी सांगितलं जा, माझा एक भक्त उपवासी आहे, म्हणून मी इथं डबा घेऊन आलो. ऐका, त्या दिवशी स्वामी विवेकानंदांना अनुभूती आली, अरे जी ज्ञानोबांनी लिहिलेली ओवी आहे ती सुद्धा कशी आहे? खरी आहे. महाराज त्या दिवसापासून स्वामी विवेकानंदांनी ज्ञानेश्वरी आपल्या हृदयाशी धरली. मुद्दा मला इतका सांगायचा आहे, कोणती भूक कोणाला लागली आहे तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. अन्नाची भूक पूर्ण करतो, विषयाची भूक पूर्ण करतो, महाराज नवे ज्ञानाची भूक पूर्ण करतो. ज्ञान मिळावं लागत होतं. हनुमंतरायाने सांगितलं, देवा आता एवढी वर्ष तुझी सेवा केली, मला ज्ञान ऐकायची इच्छा आहे. मग ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेला तिघांनी ज्ञान ऐकलं. धृतराष्ट्राने ऐकलं, अर्जुनाने ऐकलं आणि अर्जुनाच्या रथावर तो मूर्तिमंत शंकरू वर हनुमंतराय होते त्या झेंड्यावर, त्यांनी ऐकलं. ऐका, हनुमंतरायाने तीच गीता ऐकली, हनुमंतराय मुक्त झाले. अर्जुनाने तीच गीता ऐकली, अर्जुनाचा मोह गेला आणि तीच गीता धृतराष्ट्राने ऐकली, त्याचा मोह वाढला. ऐका, गीता तीच आहे,
हो, मला मुद्दा इतका सांगायचं, ज्याला जी भूक लागली की ती भगवान परमात्मा पूर्ण करतो. म्हणून देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक. मग महाराज देव जर भूक निवारण करत असेल आम्ही काय करावं? महाराज म्हणतात, हो, घालू देवाशीच भार. घालू देवाशीच भार. देव सुखाचा सागर, तो सुखाचा सागर आहे, त्याच्यावर आम्ही भार घालू. मग आता काय करायचंय? महाराज म्हणतात नुसतं भार घालू नाही, त्याच्या जवळ राहू. राहो जवळ देवापाशी, आता जडोनी पायाशी, त्याच्या जवळ राहू, त्याच्या पायाजवळ राहू. आणि महाराज ठीक आहे, त्याच्या पायाजवळ राहत असताना तुकाराम महाराज म्हणतात कसं राहा? ज्याप्रमाणे आईचं आणि लेकराचं नातं आहे तसं राहा. शेवटचं चरण तुका म्हणे आम्ही
देवा निवारीला भूक महाराज म्हणतात तर देवाच्या दरबारामध्ये आपण कसं जा तुका म्हणे आम्ही बाळे बाळ होऊन जा बाळ होऊन त्या देवाकडे गेलं ती काय म्हणतात तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे महाराज म्हणतात बाळ होऊन गेलं की लढीवाळपणानं तो आपला सांभाळ करतो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थाने हा माऊंद्याचा दिवस आहे माऊंद म्हटलं की मा वद मा म्हणजे नाही वद म्हणजे बोलणं हो मी आतापर्यंत हे जे केलंय हे आतापर्यंत बोललो इथून पुढे बोलायचं नाही याचा अर्थ आहे मावंद कोणी केलं महाराज गंगापूजन भगवान ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज ज्या वेळेला तीर्थयात्रा करून पंढरपूरमध्ये आले त्यावेळेला नामदेव महाराजांचं मावंद भगवंतांनी स्वतः केलं याचा उल्लेख आहे नामदेव महाराजांच्या घरी काही नव्हतं त्यावेळेला स्वतः त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मावंद केलं महाराज नामदेव महाराजांना ज्या वेळेला यात्रेला जायचं त्यावेळेला नामदेव महाराजांना सांगितलं की तुला ज्ञानोबारायावर जायचं त्याने सांगितलं मी नाही जाणार देवा मी एकनिष्ठ एक गाव आम्ही विठोबाचे नाव दुसरं आम्हाला चालत नाही नामदेव महाराजांनी सांगितलं त्याच वेळेला मी जाईल ज्या देवाच्या मंदिरात मी जाईल त्यावेळेला तू मला तिथं दिसला पाहिजे कटेवरी हात नाही ज्या देवाचे मी नाही घेत याचे दर्शन हो असं म्हणून नामदेव महाराज गेले आणि तीर्थयात्रा करून आले भगवान परमात्म्याने स्वतः मावंद केलं वर्णन केलेलं आहे हो ज्या वेळेला मावंद पूर्ण झालं जेवण झाले त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात नाम म्हणे देवा तुमचे तुम्ही जेव्हा वरला तो प्रसाद सेवकाची ठेवा मोठा प्रसंग आहे सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी अभंगाचं आपण चिंतन केलंय या ठिकाणी 7 दिवस श्रीमद भागवत कथा झाली ज्ञानेश्वरी पारायण झालं आजही या ठिकाणी कीर्तन झालंय यानंतर आता त्यामुळं इथं काल्याचा प्रसंग अर्थात दहीहंडी फोडल्या जाईल आदरणीय हरिनाथ महाराज ढंगारे आदरणीय टेकाळे महाराज या ठिकाणी दहीहंडी फोडतील हरिभक्त परायण आदरणीय साहेबराव किसन ढंगारे सौभाग्यवती सिंधुबाई साहेबराव ढंगारे आणि सार्थक कीर्तन ढंगारे यांनी या ठिकाणी ही 4 धाम यात्रा केली आहे मावंद्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम संपूर्ण झालाय सर्व ढंगारे परिवार त्यांच्या कन्या असतील त्यांचे मुलं त्यांचा सर्व ढंगारे परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलंय त्यांना कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो दहीहंडीचा अभंग होईल या ठिकाणी दहीहंडी फोडल्या जाईल त्यानंतर या ठिकाणी आदरणीय ढंगारे महाराज हरिनाथ महाराज सूत्रसंचालन करतील आणि त्यानंतर अर्थात टेकाळे महाराज शुभाशीर्वाद देतील आणि त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल सर्वजण या ठिकाणी या ढंगारे परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची स्नेह भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आदरणीय आमचे बाळासाहेब काका अध्यक्ष सर्व गायक वादक मंडळी गोरख महाराज आहेत सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद विनेकरी जय विठ्ठल हरे
Hare